चंद्रागिरी डोंगर हा नेपाळमध्ये काठमांडू खोऱ्याच्या नैऋत्य बाजूस स्थित असलेला एक डोंगर आहे। या डोंगराची उंची समुद्र सपाटीपासून 2551 मीटर आहे। तो थानकोट पासून सुमारे 7 किलोमीटर आणि काठमांडूपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे। येथून हिमालय पर्वतरांगांचे दर्शन होते, त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हे ठिकाण आकर्षक आहे। डोंगराच्या शिखरावर असलेल्या भालेश्वर महादेव मंदिरापर्यंत जाण्यासाठी केबल कारची सुविधा उपलब्ध आहे। संयुक्त नेपाळची राजधानी म्हणून काठमांडू खोरे प्रथमच चंद्रागिरी डोंगरावरून निश्चित करण्यात आले। या मंदिर संकुलामध्ये अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत, तसेच एक दृश्य मनोरा, उपहारगृह, खाद्यपदार्थांचे स्टॉल, भेटवस्तूंची दुकाने, भोजन सभागृह, मुलांसाठी मनोरंजन उद्यानही आहे। नेपाळ भाषेत या डोंगराला गोंगा दांडा असे म्हणतात। येथे गोंगा या शब्दाचा अर्थ नेपाळी भाषेत भाला असा होतो, तर दांडा म्हणजे डोंगर टेकडी। हा डोंगर इच्छेश्वर महादेव ह्या नावानेही ओळखला जातो। ज्या डोंगरावर हे मंदिर स्थित आहे त्याचा नेपाळच्या एकीकरणाच्या मोहिमेशी निकटचा संबंध आहे। माकवानपूर येथील आपल्या सासरहून गोरखा येथे परत जात असताना पृथ्वी नारायण शाह यांनी चंद्रागिरी डोंगरावरून प्रथमच संयुक्त नेपाळची राजधानी काठमांडू खोरे करण्याचा निर्णय घेतला होता। अशी श्रद्धा आहे की सती देवी भगवान शिवांची प्रथम पत्नी यांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञात स्वतःचे प्राण त्यागले। इतर देवतांसमोर दक्षाने शिवांचा अपमान केल्यानंतर सती देवीने हा त्याग केला असे मानले जाते। सती देवीच्या मृत्यूमुळे अत्यंत क्रोधित झालेल्या शिवांनी तिचे मृत शरीर आपल्या पाठीवर घेतले आणि क्रोधावस्थेत संपूर्ण विश्वभर भ्रमण केले। रागामुळे आंधळे झालेल्या शिवांना हे जाणवले नाही की सती देवीचे शरीर हळूहळू विघटित होत होते। सती देवीचे शरीराचे अवयव जगाच्या विविध भागात पडले आणि त्या ठिकाणी पुढे शक्तिपीठे स्थापन झाली। अशी मान्यता आहे की भालेश्वर मंदिर याच अशा एका स्थळी बांधले गेले आहे जेथे सती देवीचे कपाळ भाळ पडले होते। नेपाळ भाषेत या डोंगराला गोंगा दांडा असे म्हणतात। येथे गोंगा या शब्दाचा अर्थ नेपाळी भाषेत भाळ असा होतो, तर दांडा म्हणजे डोंगर टेकडी। हा डोंगर इच्छेश्वर महादेव ह्या नावानेही ओळखला जातो। भालेश्वर महादेव हे नेपाळमधील काठमांडू खोऱ्याच्या नैऋत्य भागातील चंद्रागिरी डोंगरावर स्थित असलेले एक हिंदू मंदिर आहे। धन्यवाद, पुन्हा भेटूया।